नमस्कार. आज आपण करतोय घरच्या घरी कलाकंद अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार आहे. आणि आपण कलाकंद करताना त्यामध्ये मँगोचा फ्लेवर घालणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात. सुरुवातीला 1 वाटीच दूध मी इथं घेतलेलं आहे. कढईमध्ये आपण 1 वाटी दूध घेऊया आणि त्यामध्ये अगदी 4 ते 5 चमचे साखर मी घातलेली आहे. एक उकळी येऊ द्यायची आहे त्याला. कलाकंद करायचं म्हणलं की दूध फोडणे हा प्रकार आला. दूध फोडायच्या ऐवजी आपण डायरेक्ट आज पनीर वापरणार आहोत. इथं मी 500 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हा व्यवस्थित हाताने बारीक करून घ्यायचा आहे. हाताने बारीक करून घ्या किंवा थोडंसं मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल. अशा प्रकारे मी इथे छोटा पेला वापरलेला आहे, त्याच्याने देखील बारीक केलं तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे छान असं मऊ पनीर करून घ्यायचं आहे. आणि हे आता आपण आपल्या दुधामध्ये घालणार आहोत. दुधाला एक उकळी आलेली आहे. डायरेक्ट आपण पनीर वापरणार असल्यामुळे मी इथे 1च वाटी दूध घेतलेलं आहे. काही जणांना प्रश्न पडेल की आपण दूध का फोडलं नाही आणि डायरेक्ट पनीर का वापरलं, तर ही एक वेगळी पद्धत. एकूण आपल्याला दूध फोडलं की पनीरच मिळतं, त्याऐवजी मी डायरेक्ट पनीर वापरलेलं आहे. गॅस मी बारीक केलेला आहे. छोटीशी ड्रायफ्रूटची किसणी आहे माझ्याकडे. इथे मी पिस्ता बारीक करून घेते. त्यावर अगदी 2 ते 3 मिनिटानंतरच आपण यामध्ये घालणार आहोत आंब्याचा रस. साधारण 1 गच्च वाटी भरून मी आंब्याचा रस घेतलेला आहे. ऑलरेडी आपण पनीर वापरलेलं आहे, त्यामुळे आंब्याचा रस घातल्यावर दूध फुटेल की काय याची शंका मनात अजिबात आणायची नाही आहे. आता थोडीशी वेलची पूड घालूया त्यामध्ये आणि किंचित असं मीठ आणि थोडंसं केसर मी आत्ताच घालते यामध्ये, जेणेकरून केसरचा छान फ्लेवर आणि कलर यामध्ये उतरेल. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपण जे डायरेक्ट पनीर वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही दूध फाडून सेम प्रोसेस अशीच केली तरीही चालेल. थोडं जास्त दाणेदार वाटते मला कलाकंद इथं हे, त्यामुळे मी वाटीने थोडंसं एकदा मऊ करून घेते. खूप जास्त मऊ नाही करायचं आहे. कढई गरम असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच करा हे. तुम्ही बघू शकता जसं जसं कलाकंद तयार होते तसं तसं त्यातलं पाणी कमी होत आलेलं आहे. आता आपण एका प्लेटला तूप लावून घेऊयात, जेणेकरून कलाकंदाच्या आपल्याला छान अशा छोट्या मोठ्या आपल्याला आवडतील तशा वड्या तयार करता येतील. आता आपण यामध्ये अगदी छोटा 1 चमचा तूप घालणार आहोत. हे स्किप केलं तरीही चालेल. आणि जो बारीक केलेला पिस्ता आहे तो घालून हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. मागच्या महिन्यातल्या चतुर्थीला आम्ही मँगो फ्लेवरचा मोदक केला होता, त्यामुळे या चतुर्थीला असं ठरवलं की आपण मँगो फ्लेवरचा कलाकंदच करूयात. तर नक्की तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. घरच्या घरी नो फ्लेवर नो इसेन्स असा मस्तपैकी ओरिजिनल मँगोचा आपण कलाकंद करतो आहे. आता आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यामध्ये हे सेट करून घेऊयात. अगदी गरम असतानाच आपण हे ताटामध्ये ठेवून सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या कुठल्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये हे सेट करायला ठेवणार आहात त्या ताटाला तूप लावून घ्या. खूप जास्त तूप लावायचं नाही आहे, कारण कलाकंद आपण थंड खातो आणि तूप जर जास्त लावलं असेल तर कलाकंद थंड झाल्यावर खूप तुपकट लागू शकतं. त्यामुळे अगदी कमी तुपाचा वापर करायचा आहे. शेवटी गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स आणि केसर मी यावर घातलेलं आहे. आता आपण हे 2 ते 3 तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. लक्षात असू दे, फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं कलाकंद तयार आहे. आता आपण आपल्याला आवडेल असे छोट्या मोठ्या साईजमध्ये हे कट करून घेऊयात. आणि मी म्हणल्याप्रमाणे चतुर्थी असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पासाठी आणि मग आपण टेस्ट करूयात. तर या आंब्याच्या सीझनमध्ये मी भरपूर अशा आंब्याच्या आणि कैरीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तर त्या नक्की जाऊन चेक करा. रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. धन्यवाद.